आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी संघर्ष केला. त्यांनी समाजातील अन्याय, भेदभाव, अस्पृश्यता याविरुद्ध लढा दिला. डॉक्टर अहिरे साहेब हे कान, नाक, घसा याचे तज्ञ आहेत. डॉक्टर अहिरे यांचे प्राथमिक शिक्षण सावळेगाव, कर्जत तालुका, रायगड येथे तर माध्यमिक शिक्षण नेरळ विद्यामंदिर नेरळ येथे पार पडले. डॉक्टरांचे वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी आहे. सरांच्या पत्नी डॉक्टर सौ माली अहिरे BDS अर्थात दातांचे डॉक्टर आहेत. सरांचे थोरले सुपुत्र डॉक्टर अपूर्व हे देखील दातांचे डॉक्टर आहेत. सरांचे धाकटे सुपुत्र अनुज साऊंड इंजिनियर आहेत. डॉक्टर अहिरे सरांचे कान, नाक, घसा व दातांचे हॉस्पिटल मराठा शिक्षण उल्हासनगर 4 येथे आहे. देश रहे जिंदाबाद, बाबा साहब, बाबा साहब. आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मोहगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घातले. 14 April, the birth anniversary of Dr. Bhimrao Ramji Ambedkar. He was born on 14 April 1891. He was a great politician, a social reformer, a jurist and an economist. He is known as the father of Indian Constitution because he played an important role in the framing the Constitution of India. Dr. Babasaheb Ambedkar was also the first Law Minister of independent India. देशाचे राज्य नसते याला सार्वभौमत्ववादी म्हणजे असे विचार किंवा व्यवस्था ज्यामध्ये समाजातील सर्व लोकांना समान हक्क, संधी यावर भर दिला जातो. सर्व धर्मांना समान मानणे आणि कोणत्याही एका धर्माला विशेष स्थान न देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. न येता थेट लोकांमधून निवडला जातो त्याला समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ बलिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून वेगळी वागणूक देता येत नाही. पुरेपूर मिळालेले 65 वर्षांचे आयुष्य, त्यात 30 वर्षे शिक्षणात आणि 1946 नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेला. अवघी 25 वर्ष मिळाली बाबासाहेबांना चळवळ आणि लेखनाला. त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो, 23 ग्रंथ लिहितो, शेकडो लेख लिहून भाषणे करत राहतो, मनुस्मृती दहन, 14 तळे, काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षण संस्था स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो मैलांचा प्रवास. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला. विपविले कैकल्याने माझ्या युगंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने. भीमरावांची शान भल्या भल्यांची दुखते मान. कोणी म्हणतात भीमराव, कोणी म्हणतात बाबा, अशा त्या मानवाचा आजही आहे सर्वात वर्षावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोक प्रेमाने काय म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोक प्रेमाने बाबासाहेब म्हणतात. समाजात मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार होत होता, परंतु बाबासाहेबांनी या सर्व अडचणींवर मात करून शिक्षणाच्या धोरणावर मोठे यश मिळवले. ज्ञान, समता आणि न्याय बाबासाहेबांचा मार्ग महान. अन्यायाविरुद्ध
अंधेरों में खोई थी दुनिया, तूने उजाले लिख डाले। न जाने कितनी टूटी किस्मत को तूने संभाले। तेरे कदमों की आवाजों ने इतिहास बदल दिया। भीमराव तेरी सोच ने हम सबको नया कल दिया। कई रंगों का भेष है, केंद्र का कत्वर ना हो तो उनका संकेत है। एक अखंड देश मेरा आपकी ही जिद से, एक अखंड देश मेरा। भूमिपुत्र होगा कोई, भूमिपुत्र कोई ऐसे बाबा साहब, बाबा साहब आणि मला इथे येण्याची लायकी किंवा मला या स्टेजवर बघण्याची लायकी कोणी दिली, तर ही लायकी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मला मिळालेली आहे. त्यामुळे आपण सर्व त्यांचे अजन्म ऋणी राहायला पाहिजे. तर बाबासाहेब जर नसते तर आज तुम्ही इथे नसता आणि मी पण इथे नसतो. या इथल्या समाज व्यवस्थेप्रमाणे आपण कुठेतरी झाडू मारत बसलो असतो किंवा कुठेतरी काहीतरी कामधंदा करत बसलो असतो. पण हे अंगावरचं शर्ट, हे अंगावरची पॅन्ट, मला एवढं सुंदर हॉल, ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या एका लेखणीने केलेल्या आहेत. आणि ती लेखणी म्हणजे संविधान. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, मला जगण्याचा अधिकार दिला. मी एवढा मोठा झालो, आम्ही एवढे मोठे झालो, हे बाबासाहेबांमुळेच झालो. भेदभाव की दीवारें थी तूने हिम्मत से तोड़ी। समानता की राह दिखाई, इंसाफ की लौर को जोड़ी। तेरे जीवन की हर सीख आज भी दिल में बसती है। तेरे नाम से हर उम्मीद की नई दुनिया हंसती है।